ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. देवान् भावयतेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तां श्रेया परमवाप्स्यतु. या यज्ञ साधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करा व ते देवही तुम्हाला संतुष्ट करू. याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करून तुम्ही आपले कल्याण करून घ्या. जे येणे करुणी समस्था परितोषी होईल देवता मग ते तुम्हा इच्छिता अर्थाते देते. जेव्हा या स्वधर्माचरण रूपी यज्ञाने तुम्ही सर्व देवतांना संतुष्ट कराल तेव्हा त्या देवता तुम्हाला सर्व इच्छित वस्तू देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्माचरण रूपी पूजेने तुम्ही जर देवतांची पूजा कराल म्हणजेच तुम्ही कर्तव्याचरण कराल तेव्हा त्या देवता तुमचा योगक्षेम निश्चयाने चालवतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाण भासू येणार नाही. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडील प्रीती जेथू. अशा देवांना भजाल तेव्हा देव तुमच्यावर संतुष्ट होतील आणि असा उभयतामध्ये प्रेमभाव निर्माण होईल. तेच तुम्ही जे करू म्हणाल ते अपैशी सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानशीचे. मग तुम्ही जे करू म्हणाल ते सिद्धीच जाईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन जातील. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणे तुमते मागतील महारुद्धी. तुम्ही वाचा सिद्ध व्हाल म्हणजे तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला सर्व मिळेल. आज्ञा करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी येईल आणि सर्व प्रकारच्या समृद्धी तुमच्या आज्ञेची याचना करू लागतील. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यशी. ज्याप्रमाणे ऋतुश्रेष्ठ वसंताच्या दारी वनशोभा नेहमीच फळभाराचे सौंदर्य धारण करून सिद्ध झालेली असते. इष्टान भोगान्यो देवा दाशन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते तेनैव सा. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इच्छित वस्तू देतील पण त्याने दिलेले त्यांना परत न देता जो केवळ स्वतःच भोगतो तो चोर आहे असे समजावे. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणतो येईल देखा काढत तुम्हा पाठी. तसे प्रत्यक्ष दैवच सर्व प्रकारची सुखसमृद्धी बरोबर घेऊन तुम्हाला शोधित तुमच्याकडे येईल. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. जर तुम्ही स्वधर्माचे ठिकाणी निष्ठा ठेवून त्याप्रमाणे जर कर्तव्य कर्म आचरण करीत राहाल तर सर्व परीने सुखी होऊन क्लेश रहित व्हाल. का झालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयाचिया. परंतु सर्व संपत्ती हाती आल्यानंतर जो विषयांच्या गोडीला लालचावलेला इंद्रियाच्या निजाशीस बळी पडेल तेही यज्ञ भाविती सुरी. जे हे संपत्ती दिधली पुरी या स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. आणि स्वधर्म यज्ञाने प्रसन्न झालेल्या देवाने तुम्हाला जी भरपूर संपत्ती दिलेली आहे त्या योग्य मार्गाने चालून विश्वप्रभूचे भजन करणार नाही. अग्निमुखी हवनो न करील देवता पूजन प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे. जो अग्नी आहुती देणार नाही देवतांना पूजणार नाही किंवा ज्ञानी लोकाला जेवण घालणार नाही विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष ने दिल ज्ञाती आपुली. जो गुरुची भक्ती करणार नाही अतिथी अभ्यागत्याचा सत्कार करणार नाही किंवा आपल्या ज्ञाती लोकात संतोष राखणार नाही की ज्यामध्ये तो राहतो त्यामध्ये तो चांगुलपणानं राहणार नाही. ऐसा स्वधर्म क्रिया हेतू आखिलेपणे प्रमतू केवल भोगासक्तू होईल जो. असा जो स्वधर्माचाराला परांमुख होऊन जाईल
आणि संपत्तीने माजुरी होऊन केवळ सुखोपभोगामध्ये रममान होऊन जाईल. तया मग अपावू थोर आहे, जेने ते हातीचे सकळ जाई, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. त्या माणसाचा मात्र मोठा घात होईल. त्यामुळे हाती आलेले सर्व वैभव निघून जाईल आणि प्राप्त झालेले सुखभोग भोगणे त्याला मुळीच घडू शकणार नाही. जैसे गताईशी शरीरी चैतन्य वासून करी, का निर्दैवाच्या घरी न राही लक्ष्मी. जसे ज्याचे आयुष्य संपलेले आहे अशा लोकांच्या शरीरात चेतनाशक्ती राहत नाही किंवा दुर्दैवी पुरुषाच्या घरी लक्ष्मी स्थिर राहत नाही. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपासवी हरपला प्रकाशू जायू. त्याप्रमाणे जर स्वधर्माचरणाचा लोप झाला तर सर्व सुखाचा आधारच तुटला म्हणून समजावे. ज्याप्रमाणे दिवा नाहीसा झाला म्हणजे त्याच्याबरोबर उजेडही नाहीसा होतो. तैशी निजवृत्ती जेथ सांडी, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, एका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. त्याप्रमाणे जिथे स्वधर्माचा उच्छेद होतो तेथे स्वतंत्रतेलाही ठाव मिळत नाही. ब्रह्मदेव आणखीन म्हणतात, म्हणून स्वधर्म जो सांडिल, तयाचे काळू दंडिल, चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. म्हणून हे प्रजाजन हो, जो स्वधर्म सोडल त्याला काळ शिक्षा करील आणि त्याला चोर ठरवून त्याचे सर्वस्व हिरावून घेतले जाईल. मग सकळ दोषू भवते, दिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. मग सर्व दोष चारी दिशांनी त्याच्या गळ्याला मिठी घालतील आणि रात्रीच्या वेळी जशी मसनवटीमध्ये भूते प्रकट होतात, तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. या त्रैलोक्यामधली सर्व दुःख आणि नाना प्रकारची पातक आणि प्रत्येक प्रकारचा दिनवानेपणा हा त्या पुरुषाच्या ठिकाणी वास करू लागेल. ऐशी होयतया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता, कल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो. त्या वैभवाने माजलेल्या पुरुषाची अशी दशा होते आणि मग बाबानो तो कितीही रडला तरी कल्पांतीही त्याची सुटका होत नाही. म्हणून निजवृत्तीही न सांडावी, इंद्रिये बरळू नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननू. यासाठी आपला स्वधर्म सोडू देऊ नका, इंद्रियांना बेताल होऊ देऊ नका, असा उपदेश ब्रह्मदेवाने मानवाला केलेला आहे. जैसे जळचरा जळ सांडे, मग तक्षणी मरण मांडे, हा स्वधर्मुतेने पाडे विसंबू नये. ज्याप्रमाणे मासा जर पाण्यातून बाहेर आला तर त्याचे मरण ओढवलेच म्हणून समजावे, त्याप्रमाणे हा स्वधर्म सोडून जर कोण बाहेर जाईल तर त्याचाही त्या माशाप्रमाणे नाश ठेवलेलाच आहे. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. यासाठी तुम्ही सर्वांनी आपापल्या योग्य कर्माचरणामध्ये घडून जावे असे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे. यज्ञशिष्टाशना संतु मुच्यन्ते सर्व किल्विषयी, भुंजते ते तुघम पापा हे पंचात्मकारणात. यज्ञ करून शेष राहिलेल्या भागाचे सेवन करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पातकातून मुक्त होतात. परंतु जे पापी लोक केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवतात ते जणू काय पापच भक्षण करीत राहतात. देकावीत क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असती समृद्धी विनियोगू करी. जो निष्काम बुद्धीने स्वधर्मानुसार योग्य क्रियेमध्ये आपल्या संपत्तीचा वेच करतो किंवा आपल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु गोत्राग्नी पूजी अवसरी भजे दिजी, निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे. गुरु गोत्र अग्नी यांची पूजा करतो, यथाकाळी ज्ञानी लोकांची सेवा करतो आणि पितरांच्या तृप्तीकरता श्राद्धादी कर्मे करतो. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता, भूतशेषी स्वभावता उरे जे जे. अशा रीतीने स्वधर्माचरणाचा यज्ञ संपादून जो पंचमहायज्ञादी
गोष्टी करून अग्नीत आहुती समर्पण करतो आणि मग जो सहज मार्गे शेष राहील ते सुखी आपुला घरी कुटुंबेशी भोजन करी ही भोगेची ते निवारी कल्मशाते. जो शेष राहिलेला भाग आहे तो भाग पापाचा नाश करणारा असल्यामुळे भक्षण करण्यास योग्य आहे असे समजून आपल्या कुटुंबासह त्याचे सेवन करतो. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडगे तू अधी जयापरी महारोगी अमृत सिद्धी. अमृत सिद्धी प्राप्त झाली की ज्याप्रमाणे महारोग निघून जातो त्याप्रमाणे यज्ञातून राहिलेला शेष भाग उपभोगणाऱ्या पुरुषाला सर्व पातके सोडून जातात. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. किंवा ज्याप्रमाणे ज्याला निश्चित तत्वज्ञान प्राप्त झालेला आहे तो जसा लवमात्र भ्रांतीत पडत नाही त्याप्रमाणे हा शेष भाग खाणारा पापांना सापडत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेचे विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. म्हणून स्वधर्मानं कर्तव्य कर्म करीत जे काही मिळवलेले असतं त्याचा विनियोग सुद्धा स्वधर्मानच करावा आणि जे उरलेले असेल ते संतोषानं त्याचा भोग घ्यावा. हे वाचुनी पार्था रहाटू नये अन्यथा ऐशी याद्य ही कथा श्री मुरारी सांगी. म्हणून अर्जुना हा स्वधर्म यज्ञ केल्या वाचून राहू नये अशी पुरातन कथा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाती भोग्य म्हणती या परती न स्मरती अनेक काही. जे लोक या देहालाच आत्माशी समजतात आणि विषयांचा स्वार्थबुद्धीने उपभोग घ्यावा असे म्हणतात त्या पलीकडे ज्यांना कोणत्याही गोष्टीचे भान नसते. हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते वरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. त्या बहकलेल्या मूर्ख लोकांना या नित्ययज्ञाच्या साधनाचे रहस्य कळत नाही आणि ते केवळ अहमपणाने सुखोपभोग भोगू इच्छितात. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके हे पापी पातकी सेविती जाणू. आपल्या इंद्रियाला जे हवा असेल त्याप्रमाणे ते अन्न प्रकार करत असतात आणि त्याचं भक्षण करीत राहतात. ते पुरुष जणू काही पातकाचंच सेवन करतात असे जाणावे. हे संपत्ती जात आघावी हवन द्रव्य मानावी मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. अरे ही जी काही आपली संपत्ती आहे या संपत्तीला हवन द्रव्य मानावं आणि स्वधर्मात म्हणजे कर्तव्य कर्माच्या अनुरोधानं आदिपुरुषीच्या ठिकाणी त्याला त्या सर्व संपत्तीला समर्पण करावं. हे सांडून या मूर्ख आपण पेया लागी देख निफजविती पाक नानाविध. हे तत्व दूर झुगारून देऊन मूर्ख लोक केवळ स्वतःच्या निजाशी करता नाना परीचे अन्नाचे प्रकार बनवतात. जिही यज्ञू सिद्धी जाई पुरेशा तो शिव होय ते हे सामान्य नोहे म्हणून या. अरे ज्याच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि आदिपुरुषाला संतोष मिळतो ते अन्न खचितच हलके सालके सामान्य मानता येणार नाही. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाणू हे जीवन हेतू कारण विश्वायया. या अन्नाला सामान्य समजू नये ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे कारण हेच या सर्व विश्वाचे जीवनाचं साधन आहे. अन्नाशिवाय या विश्वात कोणीही जगू शकत नाही. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवाः यज्ञाद भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात आणि पर्जन्यापासून अन्न तयार होते. यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतो आणि कर्मापासून यज्ञाची उत्पन्न होते. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून आहे असे जाण आणि हे ब्रह्म अक्षरापासून म्हणजेच परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहे म्हणून सर्वव्यापी ब्रह्मच नेहमी यज्ञात अधिष्ठित असते. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते
मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवी. अन्नाच्या साह्याने सर्व भूते वाढतात आणि नेहमी पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाती प्रकटी कर्म कर्माशी आदी ब्रह्म वेद रूप. अशा या पर्जन्याला यज्ञ कारण आहे आणि कर्माच्या साह्याने यज्ञ सिद्धीत जातो आणि कर्म हे ब्रह्मापासून उद्भवते. तया वेदातीत परात्पर प्रसवतशी अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. या वेद ब्रह्माचा संभव अक्षर अशा परात्पर ब्रह्मतत्वापासून होतो. म्हणून हे सावर जंगम विश्व मूलतः अक्षर परब्रह्माने ओतप्रोत भरून राहिलेले आहे. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. तरी पण कर्मरूपाने अवतरणाऱ्या या यज्ञात वेदरूपी ब्रह्म अक्षय राहत असते. अर्जुना, हे तू ध्यानी घे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयेति या आगायुरिंद्रियारामो मोघम पार्थ संजीवती. हे अर्जुना, याप्रमाणे परमेश्वराने सुरू केलेले हे सृष्टीचक्र जो या लोकी पुढे चालवित नाही, तो केवळ इंद्रिय सुखलोलूप पापी मनुष्य व्यर्थ जन्माला आला असे समज. ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली याद्वरा लागून या. अर्जुना, या स्वधर्म यज्ञाची ही मूळ कथा मी तुला अशा प्रकारे थोडक्यात सांगितली आहे. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोके. म्हणून हा स्वधर्माचरण रूपी यज्ञ मूळचाच योग्य आहे. या लोकी भ्रमाने माजलेला जो पुरुष हा यज्ञ करणार नाही, तो पातकांची राशी जान भार भूमीशी जे कुकर्मेंद्रियाशी उपेगा गेला. तो केवळ इंद्रियांचे चोचले पुरवण्याच्या कामात आल्यामुळे पापाचे राश बनून पृथ्वीला भारत झाला आहे असे समज. ते जन्मकर्म सकळ अर्जुना ती निष्फळ जैसे का भ्रपटळ अकाळीचे. ज्याप्रमाणे नको त्यावेळी आकाशात पसरलेल्या ढगाप्रमाणे अशा पुरुषाचे सर्व जीवनच केवळ वांझोटे आहे. का गळा स्तन जेची तैसे जी आले देखीत याची जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. किंवा ज्याला स्वधर्माचं अनुष्ठान ज्याच्या हातून घडत नाही अशा पुरुषाचे जीवन शेळीच्या गळ्यामध्ये लटकत असलेली जी स्तनासारखं असतं त्याच्याप्रमाणे ते निरुपयोगी होईल, कारण त्यातून कधीच दूध निघत नाही. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा सर्व भावे भजावा हाची एकू. म्हणून अर्जुना, लक्षात घे की हा स्वधर्म कोणीही सोडू नये. या एका स्वधर्माचेच अनुष्ठान जेव्हा भावाने करावे. हा गा शरीर जरी जहाली तरी कर्तव्य ओघे आली मग उचित का फुले ओसंडावी. अरे, आपण जर शरीरधारी आहोत तर कर्तव्य कर्म हे शरीराबरोबर ओघानेच आलेले आहे. मग आपले विहित कर्म आपण का बरे सोडावे. परिस पहा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गाव. अर्जुना, देह प्राप्त झाला असूनही जे स्वधर्माचा तिटकारा करतात ते केवळ गावंढळच आहेत असे समज. यस्वात्मर्तीव शादात्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टो तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यातच रममान असतो, आत्मानंदात जो तृप्त आणि आत्म्याच्या ठाईच जो संतुष्ट असतो, त्याला मात्र स्वतःच्याशी कर्तव्य काहीच उरत नाही. देखे असतेनी देहधर्मे हेत तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. जो आत्मस्वरूपामध्ये निरंतर आनंदाने मग्न असतो तो देहधर्म चालू असताही कर्मफळाने माखला जात नाही. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जहाला म्हणून सहजे सांडला कर्मसंगा. तो आत्मज्ञानाने संतुष्ट झाल्यामुळे आणि त्याचे जीवित कर्तव्य संपल्यामुळे त्याला कर्माचा संग आपोआपच घडत नाही.
नैव तस्य कृतिनार्थं नाकृतिनेह कच्चन न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थ व्यपाश्रयः. या जगात कर्म करण्यात अगर न करण्यात त्याचा काहीच लाभ नसतो, त्याचप्रमाणे सर्व भूतांचे ठाई त्याचा स्वतःचा म्हणून काही अर्थ गुंतून राहिलेला नसतो. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. हे पहा, एकदा तृप्ती झाल्यानंतर तिची जी साधने असतात ती आपोआप नाहीशी होऊन जातात. त्याप्रमाणे आत्मानंद लाभला की कर्माचा नाश होतो. जववरी अर्जुना तू बोधू भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. अर्जुना, जोपर्यंत हा आत्मबोधाचा उदय मनामध्ये होत नाही तोपर्यंत या स्वधर्माचरणाच्या साधनाला भजणे आवश्यक आहे. तस्मादसक्ता सततं कार्यं कर्म समाचरू असक्तो याचरं कर्म परमाप्नोति पुरुषः. परंतु ज्ञानी पुरुषाप्रमाणे आसक्तीरहित होऊन आपले कर्तव्य कर्मे नेहमी करीत जा. आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहते. म्हणून तू इंद्रियांचा आवर करून सर्व स्वार्थपणाच्या इच्छा सोडून विहित स्वधर्माचे आचरण करावेस. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था हे कैवल्य परमतत्वता पावले जगी. हे पार्था, ज्यांनी निष्काम बुद्धीने स्वकर्म अनुसरले ते या जगात खरोखरच केवळ ब्रह्मस्थितीला पोहोचतात. कर्मणैव हि संसिद्धी अस्थिता जनकादयः लोकसंग्रमे वापी संपशन कर्तु महर्षी. कारण जनकाधिकांनी कर्मानेच उत्तम सिद्धी मिळवली यासाठी व लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तुला कर्म करणे उचित आहे. देख पा जनकादिकू कर्मजात अशेखू न सांडिताची मोक्ष सुख पावते झाले. कोणतेही विहित कर्मानुष्ठान न सोडताच जनकादी राजांनी मोक्षाला प्राप्त केले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एकार्था उपकारेल. या कारणास्तव हे अर्जुना, स्वकर्माविषयी निरंतर काळजी घ्यावी. स्वकर्माचे अनुष्ठान दुसऱ्याही एका गोष्टीत चांगले साधन आहे. जे आचरता आपण पया देखी लागिल लोकायया तरी चुकेला पाया प्रसंगेची. कारण आपण स्वकर्म आचरण करीत असता इतर लोकही ते पाहून आपले कर्तव्य आचरण करीत राहतात आणि मग जगाचा अपाय आपोआपच टळतो. देखी प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. असे पहा की जे ब्रह्मस्वरूपाला पोचून धन्य झालेले आहेत आणि जे पूर्णत्वाने निष्काम बनलेले आहेत त्यांनाही इतर लोकांनी योग्य मार्गाने जावे म्हणून ज्ञानोत्तर काळीही कर्म करावे लागते. मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा जाणतेनी. आंधळ्या माणसाबरोबर जसा डोळस माणूस पुढे चालत राहतो तसा अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन जाणत्याने स्वधर्माचा बोध त्या अजाणत्या माणसांना करून द्यावा. हा गायशी जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे तेही कवने परी जाणजे मार्गाते या. अरे, जर जाणत्याने असं केलं नाही तर अज्ञजनांना काय करणार आणि कर्तव्य मार्गाची ओळख त्यांना होणार तरी कशी. यद्यदाचरति श्रेष्ठो सद्देवोत्तरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकसदनो वर्तते. श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात तसे सामान्य जनही आचरण करतात. श्रेष्ठ जे प्रमाण ठरवतात तेच लोक अनुसरतात. हेच वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती तेची अनुसती सामान्य सकळ. या जगाची रीतच अशी आहे की या ठिकाणी थोर माणसे जे आचरण करतात त्यालाच या लोकांमध्ये धर्म असे नाव मिळते आणि इतर सर्वसाधारण लोक
त्यांचेच अनुसरण करीत राहतात. हे ऐशी असे स्वभावी मनोनी कर्म न संडावी विशेषी आचरावी लागे संती. हा अगदी स्वाभाविक प्रकार घडत असल्यामुळे स्वकर्मानुष्ठान सोडू नये. त्यातही जे संत म्हणून नावाजलेले असतील त्यांनी तर ते कधीच सोडता कामा नये. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचनो नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. हे पार्था, या त्रिलोक्यात मला स्वतः करता काहीच करायचे उरलेले नाही, कारण मला मिळालेले नाही किंवा मिळवायचे आहे असे काहीच नाही. तरी सुद्धा मी हे कर्म करीतच राहिले. आणि अनेकांची आगोठी कायशा सांगू किरीटी देखे मिची ये राहती वर्तत असे. अरे अर्जुना, या दुसऱ्यांच्या गोष्टी कशाला सांगू? माझ्याकडेच बघ, मी सुद्धा या स्वकर्मानुष्ठान याच मार्गाने चाललेलो आहे. काय साकडे काही माते की कवने की आरते आचरे मी कर्माते मनसी जरी. आता माझ्यावर असं कुठलं संकट पडलंय किंवा मला काही स्वार्थ हेतू साधायचा आहे म्हणून मी हे कर्माचरण करतोय. तरी पुरतेपणा लागी आणि तू दुसरा नाही जगी ऐशी सामग्री माझ्या अंगी जानशी तू. माझ्या इतका पूर्णत्वाला पोहोचलेला दुसरा कोणीच या जगामध्ये नाही असे सामर्थ्य माझ्या अंगी आहे हे तुला ठाऊकच आहे. मृत गुरुपुत्र अनिला तू तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते. सांदीपणी गुरूंचा मेलेला मुलगा मी यमलोकाहून परत आणला. तो माझा अलौकिक पराक्रम तू स्वतः डोळ्यांनी पाहिला आहेस. तरी पण मी शांतपणे विहित कर्म आचरण करीतच आलेलो आहे. यदि ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थो सर्वशः. कारण जर मी आळस सोडून असा कर्मात न वागेन तर हे पार्था सगळे लोक सर्वथा माझा मार्ग अनुसरतील. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षू का होय जैसा तयाची एका उद्देशा लागून या. आणि मीही हे कर्म असे आचरतो की कोणी म्हणावे हा अजून सकामच आहे, पण हे करण्यात माझा एकच उद्देश आहे. जे भूतजात सकळ असे आम्हाची अधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या. तो हा आहे की सर्व जीव माझ्याच आश्रयाने जाणारे आहेत, तेव्हा यांनी बहकून जाऊ नये. उच्चदेयुर्मे लोका न कुर्यां कर्मचेदहं संकर्षत कर्ता श्यामुपन्यामि महाप्रजः. जर मी कर्म न करी तर हे सर्व लोक उत्सन्न म्हणजे नष्ट होऊन जातील आणि मी वर्णसंकर करणारा या प्रजांचा घात करणारा असा होईल. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैशनी निस्तरेलो. आणि आम्ही पूर्णत्वाला पोहोचून जर आत्मस्थितीत अकर्मपणाने राहिलो तर या प्रजेचा निभाव कसा काय लागेल. ही यामुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती याघवी नाशिली होईल. यांनी आमची पद्धती पाहावी आणि मग त्यावरून सदाचरणाची पद्धत जाणावी. अशी जी आज मिती समाज संस्थेची जी घडी आहे ती सर्वच बिघडून जाईल ती. म्हणून समर्थू जो येथे आणि लावी सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते ते जावेना. म्हणून ज्या सामर्थ्यवान पुरुषाने या जगात सर्वज्ञपणाचे पीक गोळा केलेले आहे त्याने तर कर्माचा विशेष करून त्याग कधीही करू नये. सक्तः कर्मण्या विद्वांसु यथा कुर्वन्ति भारत कोर्यादिद्वांस्तु तथा सक्तो चिरकीर्षुर लोकसंग्रहम्. याकरता अर्जुना, कर्मासक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्मे करीत असतात त्याप्रमाणे अनासक्त अशा ज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने आपली कर्मे करीत राहावे. देखे फळाची आशा आचरे कामकू जैसा कर्मे भरू होवा तैसा निराशाही. जसा सकाम पुरुष फळाची इच्छा धरून कर्म करतो
तसाच निष्काम पुरुषाचाही कर्माचरणात भर असावा. जे पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण अर्जुना, तुला पुन्हा पुन्हा सांगतोय की समाज संस्था सर्व परीने नीट राखणे हे अगदी आद्य कर्तव्य आहे. मार्गाधारे वर्तावी विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नो व्हावे लोकाप्रती. आपला जो मार्ग असेल त्या मार्गाद्वारे वर्तन करावे आणि विश्वामध्ये आपली मोहर उठवावी. आपल्या विहित मार्गाने चालावे, स्वकर्माचरण करीत राहावे, सर्व लोकांना नीट मार्गाला लावावे आणि कोणत्याही प्रकारे आपण समाजापासून वेगळे आहोत असे भासू देऊ नये. न बुद्धिभेदम जनेद ज्ञानम कर्मसंगिनाम जोषेत सर्व कर्माणि विद्वानुक्ता समाचरण. ज्ञानी पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या अडाणी लोकांचा बुद्धिभेद करू नये. एवढेच नव्हे तर त्याने स्वतः सर्व कर्मे योगयुक्तपणे करीत राहून इतरांकडूनही तशीच करून घ्यावी. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. अरे जे लहान मुलं असतं आणि जे कष्टानं स्तनपान करू शकतं त्या मुलाने पक्वान्य कशी बरे खावीत. म्हणून अर्जुना, त्या मुलाला जशी पक्वाने देऊ नयेत तैशी कर्मी जया योग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. त्याप्रमाणे ज्याची केवळ कर्म करण्याचीच योग्यता आहे त्याला थट्टा विनोदातही कर्मत्यागाचा उपदेश करू नये. तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मेही दावावी आचरोनी. अशा मनुष्याला निष्काम ज्ञानवानानेही सत्कर्माचा मार्ग दाखवावा, सत्कर्माची त्याच्या समोर प्रशंसा करावी आणि स्वतःही तसेच वर्तन ठेवून उदाहरण घालून द्यावे. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाजेल नाम. अशा प्रकारे लोकसंग्रह करण्याकरता म्हणजे समाज संस्था चांगल्या स्थितीत राखण्याकरता कर्माचा जर स्वीकार केला तर कर्म करणाराला ती बंधक होत नाही. जैसी बहुरूपियांची राऊ राणी स्त्री पुरुष भाऊ नाही म्हणी परी लोकसंपादनी तैशीच करीती. ज्याप्रमाणे बहुरूपी राजा आणि राणी जी सोंगे घेतात त्यांच्या मनामध्ये वास्तविक स्त्री पुरुष भाव नसतानाही सोंगाची बतावणी यथासांग करतात आणि लोकांचा संतोष संपादन करतात, तसेच ज्ञानवान पुरुषानेही ज्ञानोत्तर काली सुद्धा लोकसंपादन करण्यासाठी निष्काम आणि निर्विकार वृत्तीने सत्कर्माचं आचरण करावं. कुंडलिकावरदे हरिविठू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की